नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदीने आता हुशारीने अर्पिताचा डाव आता समोर आणताच आता समरने बरोबर अर्पिताला ताळ्यावर आणून आता अर्पिताची आता पुन्हा कशी सासरी आता समर हकालपट्टी करतो. आणि स्वानंदीने हे सगळं घडवून आणल्याबद्दल आता पुन्हा स्वानंदीचं कौतुक करत आता अशी बेडरूममध्ये कोणती घटना घडते की जेणेकरून समर पडतो तो स्वानंदीच्या प्रेमात, की जेणेकरून स्वानंदी एकाच वाक्याने समरला कसं आपलंसं करते. आणि त्यानंतर आता प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आणि मालिकेमध्ये ट्विस्ट येऊन अंशुमनच्या बाबतीत नेमकं काय घडतं हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता समरने अर्पिताला चहा करून आणायला सांगितल्यामुळे अर्पिता गुपचूप जाऊन किचनमधून आता चहा घेऊन येते आणि सगळ्यांना चहा देते. अर्पिताचे सासू सासरे चहा पिताच आता खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, चहा खूप सुंदर बनवला आहे. आणि तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की माझी मुलगी हुशार आहे हो, पण ती ना थोडी तापट आहे, तिला जरा समजून घ्या. तर आजी म्हणते की अगं घेतलं ना का आताच तिला समजून, आणि आता ते तिला घरी घेऊन चाललेत ना. पटकन आता आजी म्हणते की अंशुमन, सुस्मिता, आधिराची बॅग घेऊन या आणि लहान बाळालासुद्धा घेऊन या. अर्पिताची बॅग ना गाडीमध्ये ठेवा. आणि खाली मान घालून अंशुमन आणि सुस्मिता आतमध्ये जातात. आणि तेवढ्यात आशिष म्हणतो की चला दादा निघूयात का आम्ही. आणि समर होकार देताच आता आशिष म्हणतो की पुन्हा एकदा तुमचे आभार. तर आजी म्हणते आभार मानण्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर आता अर्पिताकडे बघत आता आशिष म्हणतो की चल अर्पिता. आणि अर्पिता आता बाजूला जाते. इकडे आता त्या घरी आलेल्या बायका मंदाकिनीला म्हणतात की मंदाताई, अहो तुमची सून खूप तापट आहे बरं का, आणि खूप रागीट दिसते. तर मंदाकिनी म्हणते रागीट नाही हो, तापड आहे. आणि मंदाकिनी आदिराला आता त्यांची माफी मागायला सांगतात. आता आदिरा म्हणते मी का माफी मागू, आणि उलट यांनीच आपली माफी मागितली पाहिजे आपल्या फॅमिली मॅटरबद्दल कमेंट केल्याबद्दल. आणि त्या बायका म्हणतात की आम्ही आता निघतो, एवढा इथे अपमान झाला, कशाला थांबायचं इथे. आणि त्या बायका म्हणतात चला ग. तर आदिरा म्हणते जा. आणि मंदाकिनी लंगडत पुढे येते. त्या बायका जाऊ लागतात. मंदाकिनी म्हणते अहो थांबा, असं करू नका. आणि त्या बायका निघून जाता पुन्हा मंदाकिनी आदिराकडे येते आणि म्हणते की तू ना आज माझ्या मैत्रिणींचा अपमान केला आहे. आणि आता मंदाकिनी आदिराला बोलू लागताच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात बस झालं म्हणता, आता हे सगळं जे घडलं ना, या सगळ्याला कारणीभूत फक्त तू आणि तूच आहेस. तर मोठे डोळे करून मंदाकिनी आता स्वानंदीच्या बाबाकडे बघते. आणि आता अर्पिताचे सासू सासरे अर्पिताला घेऊन जाताच इकडे आता मल्लिका म्हणते की मी आली जरा. आणि मल्लिकासुद्धा तेथून निघून जाते. इकडे आता आजी समरला म्हणते की पिंट्या, अरे तू अगदी योग्य निर्णय घेतलास आणि तू काहीच वाईट केलं नाहीस. जा फ्रेश होऊन ये. तर समर स्वानंदीकडे बघत आतमध्ये जातो. आणि लगेच आता आजी म्हणते की स्वानंदी बरं झालं बाई, अर्पिता पुन्हा तिच्या घरी गेली, नाही तर ना समरच्या डोक्याला खूप त्रास झाला असता. तर आता इकडे स्वानंदी म्हणते की जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल आजी, पण मी आणि राजवाडी आमच्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. आणि इकडे आता पटकन आता आधिरा तिच्या बेडरूममध्ये येते आणि इकडच्या वस्तू तिकडे फेकू लागते. तर रोहन आधिराला समजावू लागतो. तर आता आधिरा म्हणते की प्रत्येक वेळेस मीच समजावून घेऊ का, आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असतं. आणि आता ना माझा संयम पूर्ण तुटला आहे, दररोज काही ना काही भांडण चालूच असतं आईचं, किती सहन करायचं. आणि इकडे आता आधिरा म्हणते की माझी यामध्ये काहीच चूक नाही आहे, तुझ्या आईला बोल ना मग. आणि ती कशी बोलते मला, त्या कशा बोलतात आणि किती मला वाईट वागणूक देतात, बघितलं ना तू तेव्हा चूक त्यांची आहे, तू त्यांना समजावलं पाहिजे आणि त्यांना बोलला पाहिजेस. आणि आदिरा म्हणते की दररोज त्या मी किती वाईट सून आहे याच विषयी बोलतात, आणि मी त्यांच्या चांगल्या सुनेच्या व्याख्येमध्ये बसतच नाही आहे आणि आदिरा म्हणते की या कुठे जरी बाहेर जायचं म्हटलं तरीसुद्धा आपण यांची परमिशन घ्यायची, आणि यांच्या मैत्रिणींना घरी आलेल्या बायकांना मी भजी करायची आणि मी चहा करायचा. आणि आदिरा म्हणते की मला वाटतं हे घर नाही तर एक जेल आहे, बस म्हणलं तर बसायचं आणि उठ म्हणलं तर उठायचं. आणि खाली बसत आदिरा म्हणते की या सगळ्याचा माझ्या मेंटल परिणाम होतोय माझ्या डोक्यावरती, आणि माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत आहेत आणि इकडे आता स्वानंदी ही समर बेडरूममध्ये असताना येते. तर समर आता टेन्शनमध्ये असतो. तर स्वानंदी म्हणते की तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेता, तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे. तर आता समर म्हणतो की मला ना अर्पिता असं एवढं मोठं कटकारस्थान करील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि समर म्हणतो की एवढं सगळं करून तिला मिळालं तरी काय. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की हे बघा, आपण गार्डनमध्ये रोपं लावतो, त्या सगळ्यांना सारखं खतपाणी घालतो, आणि त्या सगळ्यांची वाढ मात्र सारखी होत नाही, एखादं रोपटं नाही नीट वाढत.
तेव्हा त्यामध्ये आपली काय चूक, अशी एकदम सुंदर उदाहरण देऊन स्वानंदी समरला समजावते. आणि समर म्हणतो की अर्पिता माझी बहीण आहे आणि एखाद्या मुलीसारखं मी तिला वाढवलंय. आणि समर म्हणतो की सगळ्या संकटातून, प्रत्येक गोष्टीतून तिला जपलं आणि सावरलं सुद्धा. आणि समर म्हणतो की आज त्याच अर्पितावर मला हात उचलावा लागला आणि मला खूप गिल्टी वाटतंय स्वानंदी. तर स्वानंदी म्हणते की मुळात अर्पिता ताई जशा वागल्या तर तुमची प्रतिक्रिया ना तशी योग्यच होती आणि याचा त्रास तुम्ही स्वतः घेऊ नका आणि स्वतःच्या अंगावर ओढू नका, असे आता स्वानंदी बोलते. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते तुम्ही माझ्या आहात आणि तुम्ही जर स्वतःशी वाईट वागले तर माझ्या बरोबर तुम्ही वाईट वागल्यासारखं होईल. तर ते ऐकताच आता समर हा एकटक नजरेने स्वानंदीकडे बघू लागतो आणि स्वानंदीने समरला एकाच वाक्यात आपलं बनवलेलं असतं. आणि इकडे आता आदिरा ही रोहनला बोलत असताना मंदाकिनी तिथून जाऊ लागताच आता आदिराचा आवाज मंदाकिनीच्या कानावर पडतो आणि दरवाजाला कान लावून मंदाकिनी ऐकू लागते. आदिरा म्हणते की आज आपण किती दिवसांनी बाहेर जात होतो पण नाही, आईला ना आपलं हे बाहेर जाणं बघवलंच नाही. आणि आदिरा म्हणते की आईने सगळा प्लॅन फ्लॉप केला. आणि रोहन म्हणतो की अजूनही उशीर झाला नाही, मी तुझ्यासाठी छान असं कॅन्डललाईट डिनरचं अरेंजमेंट करतो. आणि आदिरा म्हणते की माझ्यामध्ये आता मूडच राहिला नाही आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्यामध्ये आता हे काही करण्याचं ना मूडच राहिला नाही. आणि इकडे आता आदिरा रागाने आता बाहेर जाऊन लागते आणि त्यासाठी आदिरा दरवाजा उघडते. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी ही दरवाजाला कान देऊन ऐकत असल्याचे आता आदिराला समजते. आणि ते बघता क्षणी इकडे आता आदिराला अजूनच राग येतो आणि आदिरा म्हणते की सिरियसली, ओ माय गॉड, तुम्ही दरवाजापाशी काय करत होता, म्हणजे तुम्ही आमचं बोलणं ऐकत होतात सिरियसली, असे म्हणत आता रागाने आदिरा पुन्हा रोहनकडे जाते आणि म्हणते की बघितलं का आई, आपलं रूममधलं बोलणंसुद्धा आता चोरून ऐकत होत्या. तर आता रोहन म्हणतो की आई काय चाललंय तुझं हे. आणि लगेच आता आदिरा म्हणते की आता तर आई मी तुम्हाला घाबरतच नाही. तर स्वानंदीचे बाबा तिथे येत म्हणतात की आदिरा काय झालं. तर आदिरा म्हणते की विचार आईंना. आणि आदिरा म्हणते की बाबा आई आमचं बोलणं चोरून ऐकत होत्या. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात मंदा, आता तर मला वाटतं तू सगळी अक्कल गहाणच टाकली. मंदाकिनी म्हणते की काहीही बोलू नका, मला यांचं बोलणं चोरून ऐकायची काही हौस नाहीये. मी शेजारून जात होते आणि तिने दरवाजा उघडवला. आणि मंदाकिनी म्हणते ही सून तुमची आदिरा ना एवढ्या मोठ्या आवाजात नवऱ्यासोबत भांडत होती. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की रोहन माझा मुलगा आहे ना आणि माझ्या मुलाला माझ्या विरोधात भडकवते, तुला काही वाटत नाहीये का. आता आदिराला खूप राग येतो आणि लगेच आता आदिरा म्हणते की मी कुणालाही भडकवलेलं नाहीये, हा माझा नवरा आहे आणि मी त्याच्याशी फक्त प्रायव्हेटली बोलत होती. आणि पुन्हा आता मंदाकिनी आणि आदिरा भांडू लागतात. तर डोक्याला हात लावत रोहन म्हणतो 1 मिनिट. आणि आता स्वानंदीचे बाबा आणि रोहन दोघींनाही शांत होण्यासाठी बोलतात. आणि इकडे आता रागाने मंदाकिनी आता तशीच शेजारी पडलेल्या कपड्याला लात मारून आता सरळ चालत जाऊ लागते. तर आदिराचं लक्ष मंदाकिनीकडे जाते आणि लगेच आता आदिरा म्हणते की 1 मिनिट आई. तर मंदाकिनी थांबते. मंदाकिनी दोन्ही पायावर व्यवस्थित उभा राहिलेली असते. तर आदिरा म्हणते 1 मिनिट आई, तुमचा पाय दुखावलेला होता ना. तर आता रोहन आणि स्वानंदीचे बाबा मंदाच्या पायाकडे बघतात. तर आता मंदाकिनी म्हणते की हो दुखावलाय, पण त्यापेक्षा माझं मन आज ना जास्त दुखलंय. आणि आदिरा म्हणते की मी तुम्हाला आज एक सल्ला देत आहे, तुम्ही ना खरं वागत जा, फॅमिलीला धरून राहत जा आणि आनंदात राहत जा. आणि हात जोडत आता मंदाकिनी म्हणते हो बाई, आता तूच मला अक्कल शिकवायची राहिली होती आणि मी ऐकेन. तर आता आदिरा म्हणते की तुम्हाला शिकवावंच लागणार आहे कुणाला तरी. आणि आदिरा म्हणते की मी लग्न केल्यापासून बघते तुम्ही मला फक्त त्रासच दिलाय. आणि लगेच आता आदिरा म्हणते की पण बाबा आणि रोहमुळे मला आपली ही जॉईंट फॅमिली आवडायला लागली, पण फक्त तुमच्या आणि तुमच्या वागण्यामुळे मला घरात थांबायची इच्छा होत नसल्याचे आदिरा बोलते. आणि इकडे आता आदिरा म्हणते की अजिबात जमणार नाही, तुम्ही काही जरी बोललात तरी आता हे घर माझं आहे आणि या घरातील माणसं सुद्धा माझी आहेत. तेव्हा ही जी घरातली माणसे माझी आहेत ना, जे चुकन त्याला मी बोलणार म्हणजे बोलणार, असे आदिरा आता मंदाला बोलते. आणि लगेच आता आदिरा म्हणते की तुम्ही मला किती जरी त्रास दिला ना आई, तरी सुद्धा मी हे घर सोडून जाणार नाही, कारण पिंट्या दादाने माझ्यावरती चांगले संस्कार केलेत. आणि इकडे आता समर म्हणतो की या घरचा नियम आहे स्त्रीवरती हात उचलायचा नाही आणि आज मी तेच केलं. आणि अंशुमनने सुद्धा आता आशिषवरती हात उगारला, तेव्हा अंशुमनमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला. तर आता स्वानंदी म्हणते की अर्पिता ताई चुकल्या होत्या, आईच्या वयात असणाऱ्या त्यांच्या सासूबाईवर त्यांनी हात उगारला, मूळ चूक त्यांची होती म्हणून तुम्हाला हात उठावा लागला. समरकडे बघत आता स्वानंदी म्हणते मुळात अर्पिता ताईंना या वागण्याचा कुठलाही पश्चाताप झाला नाहीये. स्वानंदी म्हणते की आता तुम्हीच म्हणालात ना त्या तुमच्या मुलीसारख्या आहात, मग मुलगी जर चुकली तर तिला समजावण्याचं काम आपलंच असतं ना. आणि मुलींना मग आईवडील धपाटे घालतातच ना.
स्वानंदी म्हणते मला तर खरोखर आदिराचं कौतुक वाटतं. आई एवढी आदिराला बोलते, एवढी त्रास देते, पण आदिरा घट्ट घट्ट पाय रोवून त्या घरात आता उभी आहे. आणि खरंच आदिराला दररोज नवीन दिवस आता फेस करावा लागतो, पण तरीसुद्धा आदिराचं कौतुक करायला हवं. आणि इकडे आता प्रेमाने स्वानंदी आता समरला प्यायला काढा देते, तर स्वानंदीकडे बघत समर काढा पितो आणि स्वानंदीची माफी मागतो. तर स्वानंदी म्हणते माफी कशाला? समर म्हणतो मी तुमचं ऐकलं नाही. तर स्वानंदी म्हणते जाऊ द्या. आणि समर म्हणतो की परत माझ्याकडनं असं होणार नाही. आणि त्यानंतर इकडे आता समर म्हणतो की परत हे सगळं सोडा. काकूबद्दल तुमच्या मनात ज्या शंका आहेत ना त्या सगळ्या काढून टाका, काकू अशी नाही. आणि समर म्हणतो की काकूवर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि मला खात्री आहे की तो विश्वास ती कधीच तोडणार नाही. आणि प्रेमाने आता लगेच समर आता थँक्यू असे म्हणत आता स्वानंदीच्या कपाळाचा किस घेतो. आणि ॲक्शनमध्ये स्वानंदीच्या कपाळाचा किस घेतात आता स्वानंदी ही खुश होती. आणि समरकडे बघत विचार करत स्वानंदी आता लाजून चूर होते आणि खुश होते. आणि त्यानंतर इकडे आता मल्लिका आणि अंशुमन बेडरूममध्ये चेस खेळत असतात. तर तेवढ्यात मल्लिकाच्या डोक्यात आता स्वानंदीविषयी जबरदस्त चीड आलेली असते. मल्लिका फक्त आता स्वानंदीचाच विचार करत असते. मल्लिकाकडे बघत आता अंशुमन म्हणतो की कमॉन मम्मा, एरवी तू तर स्ट्रेस आला की चेस खेळत असते ना. तर तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की थांब अंशुमन, त्या स्वानंदीने माझे सगळे डाव उधळून टाकलेत आणि जोपर्यंत मी त्या स्वानंदीचे डाव उधळून टाकत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नसल्याचे आता मल्लिका ही अंशुमनला सांगते. आणि लगेच आता तो चेसचा पट सगळा आता इकडे मल्लिका ही उधळून लावते. तर आता मल्लिकाने पण केलेला असतो, पण स्वानंदी आता मल्लिकाचे सत्य आणि मल्लिकाचे कटकारस्थान कसे आता समोर आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब